ठिकाणी कुणी करणार नाही. जाऊन शिवाची मूर्ती पाहण्याचा असणारा मनामध्ये इच्छा करणार नाही, त्याचे डोळे देखील फोडून टाकीन. वीरभद्र गरजून सांगू लागला, विष्णू थोर शिव लहान, हर विशेष विष्णू सान, ऐसे म्हणे जो खळ दुर्जन, सहारी न तयाते. विष्णू असणारा मोठा आहे, महादेव लहान आहे, महादेव मोठा आहे, विष्णू लहान आहे, असे दुजाभाव करून त्या ठिकाणी जे काही निंदा करतील आणि एकमेकांमध्ये भेद करण्याचा प्रयत्न करतील त्यांना आम्ही जिवंत ठेवणार नाही, असं वीरभद्र सांगू लागला. म्हणले, सर्वथा देदी मी दक्ष शिर, काय करीतील विधी हरिहर, मग मेशी शिर सत्वर, दक्षा लागी लाविले. आणि मग त्या ठिकाणी प्रत्यक्ष आणि तो वीरभद्र बोलतोय, काय विधी हरिहर असणारे, कोण काय करायचं असेल ते करून घेऊ द्या म्हणले, पण मी कदापिही असणाऱ्या या दक्षाचं शिर परत करणार नाही. मग या असणाऱ्या वीरभद्राचा निष्ठा प्रतिज्ञा असणारी त्या ठिकाणी सर्वांना मानली, तो देऊ शकत नाही म्हणले. आणि आपली हिंमतही नाही त्यांच्या बरोबर असणारा युद्ध करून वापस घ्यायची. आता तो रगडून टाकलेलं शिर त्याचा उपयोग तरी काय होणार म्हणले. त्यासाठी असणारं काय केलं, एक असणारं येडक्याचं शिर त्या ठिकाणी आणलं आणि त्या दक्ष राजाला असणारं बसवलं म्हणले. सजीव करोनिया दक्ष, थिरकाटना गेला विरूपाक्ष, द्वादश वर्ष निरपेक्ष, सेविती वने उपवने. आणि मग असं असणार सर्व देवांना मान देऊन त्या ठिकाणी दक्षाला जिवंत केलं. येडक्याचं असणार शिर त्या ठिकाणी बसवून आणि मग आपण असणारे दिगंबर स्वरूपामध्ये पार्वतीनं अग्नीमध्ये प्रवेश केला. एकटेच असणारे महादेव त्या ठिकाणी उपवन वन असणारे शोधत आणि त्या ठिकाणी तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. महास्मशान जे आनंद वन, ते शंकर राहिला येऊन, मग सहस्र वर्ष संपूर्ण तपासणी बैसला. जे सर्व जगाचं असणारं महास्मशान अशा प्रकारचं जे आनंदवन आहे, खरोखर स्मशानासारखं आनंदवन असणारं दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी नाही म्हणले. कारण की त्या ठिकाणी गेल्याबरोबर कितीही खळ दुर्जन कशाही प्रकारचा असणारा दुष्टबुद्धीचा असला तरी देखील असणारा तो वैरागी बनतो आणि त्याच ठिकाणी असणारं त्याचं मन त्या ठिकाणी शुद्ध होतं म्हणले. 2 मिनिट का होईना पण त्या ठिकाणी शुद्ध होणारं मन म्हणजेच अशा प्रकारचं ते आनंदवन आणि अशा असणारी वस्ती महादेव त्या ठिकाणी राहू लागले. पुढे हिमाचळाचे उदरी, अवतरली त्रिपुर सुंदरी, शिव आराधना नित्य करी, हिमाचळी सर्वदा. आणि मग पुढे हिमाचल पर्वताच्या पोटी असणारा आणि त्या ठिकाणी पार्वतीचा अवतार झालेला, जन्माला आलेली अशा प्रकारची असणारी स्थिती बदलली. कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका